देव प्रभू येशूच्या नावामध्ये आपण एकत्र आहोत. त्याने आपणास एकत्र केलं, सुंदरशी संध्या वेळ दिली, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. स्तोत्रसंहिता 9 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. होय, स्तोत्रसंहिता 9 याचं पहिलं वचन सांगतं की मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या अद्भुत कृतीचं वर्णन करणारे, उपकार स्तुती करणारे असे बना. प्रार्थना म्हणजे उपकार स्तुतीचा यज्ञ सादर करणं आपल्या मुखातून, आणि त्याच्या सर्व अद्भुत कृतीचं वर्णन करणारे बना. आपण या वचनासाठी छोटीशी प्रार्थना करू. येणाऱ्या वचनाकरता, संदेशाकरता, एक छोटासा उपकार स्तुती करता. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिलीस, आम्हाला तू राखलंस, त्यावर धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ, वेळ, सर्व काही तुझ्या हातात देतो. आमच्यातून काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका न कळत झाला, तर सर्व चुकांची, अपराधांची प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, तू करशील आमचा विश्वास. प्रार्थनेमध्ये सर्व अडकणं प्रभू येशूमध्ये तू घालवले, त्याबद्दल धन्यवाद देतो. ही प्रार्थना तारण करता प्रभू येशूच्या नावात गेली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की तो महान आहे, तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे, आणि त्याची स्तुती करत असताना आपण आपले स्वर उच्च करणारे, देवाला धन्यवाद देणारे असं बनलो पाहिजे. संपूर्ण जगात देखता सर्व लोकांसमोर पित्याचे, प्रभू येशूचं नाव स्वीकारणारे असलो पाहिजे. येशूविषयी लाज न धरणे, त्याविषयी कसलीही लाज न धरणारे, प्रभू येशूचं नाव स्वीकारणारे, राखणारे, त्या नामाने चालणारे, कृतीमध्ये, बोलण्यामध्ये, स्तुतीमध्ये, जसं स्तुतीमध्ये आहे, प्रार्थनेमध्ये आहे, तसंच कृतीमध्ये त्याचं नाव राखणारे आपण असलो पाहिजे. संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी, सोयाची गाथा सांगता लज्जान माही मी. संपूर्ण सदा रक्षणा
काहीही मला नाहीच सोडना. ख्रिस्त आहे मला पावला पाहिले, दिव्य ते समघनी घातले. विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी राहतो. मोहाही तो बेवास मोह प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझ्या हर्षतो अक्षय वाढती. ख्रिस्त आहे मला दिव्य ते समघनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी राहतो. ख्रिस्त आहे मला प्रमनात आणले, दिव्य ते समघनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी राहतो. Praise the Lord. येशूविषयी लाज न धरणे. होय, जिथे कुठे असाल ख्रिस्तामध्ये त्याची स्तुती करणारे, त्याची आराधना करणारे, फुलाताईमध्ये आराधना करणारे आणि त्याचं नाम स्मरण करणारे आपण असलो पाहिजे. आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचवणारे आपण असलो पाहिजे. आपण संदेशा जाण्याच्या अगोदर अजून एक गीत प्रभूला सादर करूया. आपल्या जीवनातून त्याचं नाव उंचावूया. उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. उठाते तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आएगा मेरा यीशु मिलने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा मेरा यीशु मिलने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन. मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया,
धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस. आम्हाला एकत्र आणलं, ख्रिस्तामध्ये एकत्र ठेवलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाकरता प्रभू तू सर्व मार्ग मोकळे केलेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. जे वचन ऐकतील त्या सर्वांच्या जीवनात ते वचन आशीर्वादाचं फल देणार असं प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. विश्वासाद्वारे ऐकणं, स्वीकारणं आणि त्यानुसार कार्य करणं त्यांच्या जीवनात प्रभू येशूच्या नावात होते. हे सर्व प्रार्थना विनंत्या, सर्व अडखण प्रभू येशूमध्ये घालवलीस, त्याबद्दल धन्यवाद देत प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समय करता. आणि आज पुन्हा एकदा आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. लक्षात ठेवा की देवाच्या कार्य, देवाचं वचनाचं फळ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं आहे, तर देवाच्या वचनानुसार कार्य करणारे असे बना. आणि तुम्ही देवाच्या वचनानुसार कार्य करणारे बनाल, देवाचं वचन आपल्या ठाई राखाल आणि त्यानुसार कृती कराल, तर देवाला फलदायी असे व्हाल. म्हणजे वधस्तंभाला खेळलेला ख्रिस्त, आपण त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला, प्रभू येशूला स्वीकारलं, तसंच त्याच्या उठण्याने त्याला ओळखून घेणं, देवाच्या वचनानुसार कार्य करणं हे आपल्या ठाई असलं पाहिजे. हे जर आपल्या ठाई नसेल, वचन नसेल, तर देवाला आपण फलदायी असे ठरणार नाही. देवाला फलदायी ठरणार नाही. जो उठवलेला ख्रिस्त आहे तो जर आपल्या जीवनामध्ये नसेल, वधस्तंभाला खेळलेला आणि ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित आपलं जीवन नसेल, तर देवाला आपण फलदायी होणार नाही. जेव्हा तुम्ही वधस्तंभावरचा ख्रिस्त बाप्तिस्मामध्ये त्याच्या स्वीकारता त्याच्या नामामध्ये, आणि मग जेव्हा तुम्ही उठता, तो उठलेला ख्रिस्त पुनरुत्थित आत्मिक तुमच्या आमच्या जीवनात असला पाहिजे. त्याची ओळख आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. त्यानुसार आपण बदललं पाहिजे. कारण की पौल त्याच्या पत्रामध्ये हे पण लिहितो की पहा, ख्रिस्ताला आम्ही आधी जसे ओळखत होतो, देहावरून ओळखत होतो, तसे आम्ही त्याला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताला जसं आपण आधी देहाने ओळखत होतो तसं नाही, पुनरुत्थित ख्रिस्त स्वीकारणं, ख्रिस्ताच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेणं आणि ते मानणं, स्वीकारणं आपल्या जीवनामध्ये. मी प्रभू येशू बरोबर वधस्तंभाला खेळला आहे, देहिकता माझ्या जीवनातून तो देहिक मनुष्य गेला आहे आणि नवीन आत्मिक धार्मिकता युक्त, सत्याने युक्त देवानुरूप उत्पन्न केलेला माझ्या ठाई आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला आत्मिक ख्रिस्ताला, आत्मिक पुनरुत्थित झालेला उठवलेल्या ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारता आणि नवा पुरुषानुसार तुमच्या जीवनात बदल होतो, तेव्हा तुम्ही देवाला फलदायी असा. देवाचं वचन जेव्हा तुमच्या जीवनात पेरता आणि त्या वचनानुसार कृती करता, देहा आणि पापाला मेलेले आणि ख्रिस्तामध्ये देवाला जिवंत असे उठवलेले जेव्हा तुम्ही जगायला सुरुवात करता, आत्मेने चालता, वचनाने चालता, तेव्हा तुमच्या जीवनातून देवाला तुम्ही फलदायी असे बनता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाला फलदायी होणं म्हणजे काय? नुसतं प्रभू येशूला स्वीकारलं असं नाही,
तर ख्रिस्ताला स्वीकारले, त्याच्यामध्ये चाललेले तुम्ही असला पाहिजे. आणि जर आपण त्याला स्वीकारलं, त्यामध्ये चाललेलं असे नाही, तर देवाला आपण फलदायी असे होत नाही. पहा, देवाला फलदायी होणं म्हणजे काय, आज आपण शिकणार आहोत. देवाच्या राज्याची फळं आपल्या जीवनातून येणं म्हणजे काय, या आपण संदेशाकडे वळूया. मत्तय 7:19 काय म्हणतं पहा. 15 ते 20 वाचूया. मत्तय 7:15 ते 20. खरे व खोटे शिक्षक, खरे आणि खोटे शिक्षक मथळा आहे. खोट्या संदेशाविषयी जपा, ते मेंढराच्या वेशाने तुम्हाकडे येतात, तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत. तुम्ही त्यांच्या फळावरून त्यास ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय. प्रभू येशू म्हणतो की काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय. त्याप्रमाणे प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येत नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येत नाही. जे झाड चांगले फळ देत नाही, ते तोडून अग्नीत टाकण्यात येते. यास्तव तुम्ही त्यांच्या फळावरून त्यास ओळखाल. यस, आमेन. खरे व खोटे शिक्षक. आज देवांची चाळण लावली आहे, त्याचे पारखून घेणं. गव्हाचा एक बारीक दाणा सुद्धा तो खाली पडू देणार नाही म्हणतो. ते कोठारात साठवण्याकरता परमेश्वर आज चाळून घेत आहे. आकाश पृथ्वी तो हलवून सोडत आहे आणि हलवणारे परमेश्वराचं वचन सांगतं, मी एकदा आकाश आणि पृथ्वी हलवेन. झाड, चांगलं झाड आणि वाईट झाड. प्रभू येशू म्हणतो काटेरी झाडावरून चांगले फळ निघतात का. चांगले झाड चांगलं फळ देतं आणि वाईट झाड वाईट फळ देतं. फळावरून झाड कळतं. पहा, प्रभू येशू एक खरे आणि खोटे शिक्षकांविषयी शिकवितो. ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होणं आणि देवाच्या राज्याचं फळ देणं, वधस्तंभाची साक्ष दृढ असणं आणि उठवलेला ख्रिस्त ही जी सुवार्ता आहे, ज्याची पृथ्वीवर घोषणा झाली, ती सुवार्ता घेऊन चालणारे आपण असलो पाहिजे. चांगल्या भूमीत पेरलेलं चांगलं फळ देतं. त्याला भूमी काटेकुसळ असलेली साफ करणं गरजेचं आहे. कारण की जे झाड चांगले फळ देत नाही, ते तोडून अग्नीत टाकलं जातं. तो न्याय आहे, तो न्याय आहे नरकामध्ये टाकलं जाणं. आज आपलं आणि जगातले खरे खोटे शिक्षक पारखणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. आपलं जीवन सुद्धा देवाच्या राज्याला फळ देणार असं आहे का, आणि ते फळ चांगलं आहे का. आपल्या मुखातून निघणारे शब्द, आपल्या जीवनातून होणारी कृती, जो ख्रिस्ताचा विश्वास ठेवला, तर आपण ख्रिस्तामध्ये लावलेले प्रभू येशूमध्ये चांगले झाड असे आहोत का. कारण की खरे खोटे शिक्षक, प्रभू येशू सांगतो की जे झाड चांगले फळ देते आणि ते देत नाही, ते अग्नीत टाकले जातात. चांगले झाड चांगलं फळ देतं. फळावरून झाड कळतं, नाही का. झाडावर चढण्याची गरज नाही. फळ वाईट तर झाडावर चढण्याची गरज नाही, नाही का. तुम्ही आजूबाजूला अनेक काटेरी झाडं पाहत असाल, तुम्ही त्या काटेरी झाडात चढून पाहता का त्या झाडाचं फळ चांगलं आहे का वाईट आहे. नाही पाहत. तुमच्या जीवनात समोर जेव्हा तुम्ही जात असता, काटेरी झाडं पाहता, काटे पडलेले पाहता, त्याचे पाय देता का.
नाही देत. कारण की तुम्हाला समजतं हा काटा आहे, हे काटेरी झाड आहे, याच्यावर चांगलं फळ येऊ शकत नाही. तसं तुमचं आमचं जीवन आहे. तुमच्या आमच्या जीवनात त्या देवाच्या राज्याची फळं येत नाही किंवा आलेली फळं चांगली नसतील तर ते झाड तोडून अग्नीत टाकलं जाईल. यस, प्रत्येक झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली आहे, ते तोडून अग्नीत टाकलं जाईल. जे झाड चांगलं फळ देत नाही. खरे व खोटे शिक्षक. खोटे शिक्षक खोट्या संदेशाविषयी जपाते मेंढराच्या वेशाने तुम्हाकडे येतात, अंतरी क्रूर लांडगेच आहे. मेंढराच्या वेशाने येणं पण अंतरी क्रूर लांडग्यासारखं असणं. नीतिसूत्रात वचने पहा, वाणी कावळ्याची पण मन दुष्ट असणं, गिलावा दिलेलं मडकं. नाही का? वरून प्रभू येशूचे, प्रभूची आणि अंतःकरण देवाकडे न वळलेलं, पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण मनाने देवावर प्रीती करणं, त्याची आज्ञा पाळणं, पुनरुत्थित ख्रिस्त स्वीकारणं, जो जिवंत जो मेला त्यामध्ये प्रभू येशूच्या विश्वासात बाप्तिस्मा घेणं, पापाला मरणं आणि उठणं, पुनरुत्थित होणं, आत्म्याने विश्वास ठेवल्याद्वारे प्रभू येशू तुमच्या जीवनात येणं आणि देवाच्या राज्याचं फळ येणं. देवाला फलदायी होणं. देवाला फलदायी होण्याकरता जे वाईट आहे, जे कडू आहे, जे जुना मनुष्य तुमच्या आमच्या जीवनातून ख्रिस्ताच्या मरणाद्वारे काढला गेला आणि पुनरुत्थित ख्रिस्त उठवला गेला. मारलं जाणं, पुरलं जाणं, उठवलं जाणं आणि उठवलेलं पुनरुत्थित ख्रिस्त प्रभू येशू विश्वासाने तुमच्या जीवनात जेव्हा येतो, वचन तुमच्या जीवनात पेरलं जातं, त्याला ओळखू लागता तुम्ही वाणीद्वारे, वचनाद्वारे, तेव्हा तुमच्या जीवनातून देवाच्या राज्याचं फळ येणं सुरू होतं. देवाला तुमचं जीवन फलदायी असं होतं, आत्म्याच्या फळांनी भरलं जाणं. प्रेज द लॉर्ड. पहा, योहान 15:16 पण हे वचन तुम्हाला ठाऊक आहे की प्रभू येशूने सांगितलेलं वचन इथं नमूद आहे. योहान 15:16 वचन काय सांगतं पहा, तुम्ही मला निवडले नाहीत तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. आमेन. होय, आमेन म्हणजे असेच हो. वचन सांगते की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे. तुम्ही जो काही देवाच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवता, प्रभू येशूच्या नामावर विश्वास ठेवता, ते तुम्ही त्यांना निवडले नाही तर देवाने प्रभू येशू मध्ये पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी, सृष्टीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये तुम्हाला निवडलं आहे. याकरता की तुम्ही फळ द्यावं, तुम्ही त्या सार्वकालिक जीवनात असावं, तुम्ही त्याची प्रजा बनावं. नवीन जे उत्पत्ती घडवली ती ख्रिस्ताद्वारे घडवली. देवाने उत्पत्ती जी घडवली ती प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे घडवली. जी उत्पत्ती मातीपासून होती, आज्ञाभंग झाला, पाप आलं आणि जुना मनुष्य काढण्याकरता देवाने ख्रिस्ताच्या एकाच अर्पणाने सर्वांना पूर्ण केलं आणि नवी उत्पत्ती केली त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण आपल्या जीवनातील निवडणूक शोधतो, प्रभू येशू शोधतो पुनरुत्ती, आणि जेव्हा तुम्ही जाऊन काम करा, तुमचं फळ ख्रिस्ताद्वारे टिकवलं जातं आणि जे काही तुम्ही प्रभू येशूच्या नावात त्याच्याकडे मागता पित्याकडे, तो तुम्हास देतो. देवाला फलदायी होणं.
तुमचं जीवन देवाला फलदायी होणं गरजेचं आहे. तुमचं जीवन फलदायी व्हावं म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र सर्व मनुष्यांच्या पापांकरता वधस्तंभावर खेळला. आपला एकुलता एक पुत्र अर्पण असा दिला, यासाठी की ते जुनं पण जावं आणि नवीन पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावं. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 7वा अध्याय 2 ते 4 वचन काय म्हणतात? रोमकरास पत्र 7वा अध्याय 2 ते 4 वचनामध्ये पौल काय सांगतो पहा. रोमकरास पत्र 7वा अध्याय 2 ते 4 वचन. नवरा जिवंत आहे तोपर्यंत सर्व स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेले आहे. नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका होते. म्हणून नवरा जिवंत असता ती दुसऱ्याची पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतात, पण नवरा गत झाल्यावर त्या नियमापासून ती मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची झाली असता व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे. यस, जोपर्यंत तुम्ही उठवलेले ख्रिस्ताचे होत नाही आणि तुम्ही त्यांना विश्वासाने ख्रिस्त तुमच्या ठाई वास करत नाही, तोपर्यंत तुम्ही नवी उत्पत्ती बनत नाही आणि देवाला फलदायी असे होत नाही. ख्रिस्त शरीराच्या द्वारे पापाला मेलेले, ख्रिस्ताद्वारे पुरलेले आणि जो उठवला ख्रिस्त पुनरुत्थित त्याच्याद्वारे उठवलेले, असं आपलं जीवन जोपर्यंत तुम्ही जगत नाही, त्याचे होत नाही, तो तुमच्यात येत नाही, तोपर्यंत तुमचं जीवन देवाला फलदायी असं होत नाही. आणि ते व्हावं म्हणून तो मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला. पहा, जुन्या मनुष्याच्याच गोष्टी आपल्या जीवनात अजून असतील तर आपल्या ठाई ती नवी उत्पत्ती होत नाही आणि आपण देवाला आपलं जीवन फलदायी असं होत नाही. कलसेकरास पत्रामध्ये पण कलसेकराच्या पत्रामध्ये पौल काही गोष्टी नमूद करतो. आपण या बऱ्याच वेळा वाचलेल्या आहेत. पहा, कलसेकरास पत्र ख्रिस्तावर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. या 3ऱ्या अध्यायात पहिल्या वचनापासून वचन काय सांगतात? यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वचन सांगते की यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. तुमचा आमचा यत्न, त्याची राज्य, त्याची धार्मिकता आणि पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारे त्याच्या अधिकारात स्वर्गाच्या गोष्टी आहेत त्या मिळवणारे, त्यासाठी यत्न करणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. आपलं लक्ष वरील गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करण्यामध्ये असलं पाहिजे. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. प्रेज द लॉर्ड. वचन सांगते की वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका. जो उठवला गेला, जो देवाच्या उजव्या साईडला बसला, तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करणारे आपलं मन तिथं लागलेलं असलं पाहिजे पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये. तेव्हा आपण देवाला फलदायी असे हो. आपलं मन, जीव, आत्मा त्याला सुपूर्द केलेले असलं पाहिजे. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे. तुमचं आमचं जीवन ख्रिस्ताला स्वीकारण्यामध्ये, ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. आपलं जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर गौरवात प्रगट व्हाल.
यस, प्रभू येशूला जे स्वीकारलं, उठवलं जाणं, त्याच्या गुप्त जीवनामध्ये आपलं जीवन गुप्त ठेवण्यात आलं. जेव्हा तो प्रकट होईल तेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा जर विसाव्यास गेले आहोत तर त्याच्याबरोबर गौरवात प्रकट होऊ. आमच्या जिवंत आहोत तो आल्यावर आपण बदलून जाऊ, वचन सांगतं. आमेन. 5 वचन काय सांगता? तुम्ही पृथ्वीवर तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ यास जीवे मारा. तुमचे देहिक जे अवयव आहेत ख्रिस्ताबरोबर जसं खेळले आहेत, ते पुनर्जीवित असल्यासारखे जीवन जगू नका, तर ते पृथ्वीवरचे तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ. सर्व प्रकारचा लोभ, पैशाचा लोभ, मानाचा लोभ, गौरवाचा लोभ, देहाचा लोभ, जगातील सर्व गोष्टींचा लोभ, हा काय करा? जीवे मारा. आणि जो जिवंत परमेश्वर बसलाय त्याचा शोध घ्या, प्रभू विश्वास ठेवा. जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ यास जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. जे झाड चांगलं फळ देत नाही ते अग्नीत टाकलं जाईल. यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. आज्ञाभंग म्हणजे काय? जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ. जो जुना मनुष्य काढून टाकला, जो कपटी होता, कपटाने युक्त असा होता, या वासनाने युक्त असा होता, लोभाने युक्त असा होता, जे पाप मुळावलेलं होतं ते ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे तुमच्या आमच्या जीवनातलं काढलं गेलं. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये, देहामध्ये नसल्या पाहिजे. आणि अशामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही ही वागत होता. जेव्हा तुम्ही त्यात जगत होता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये वागत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. या जुना मनुष्य देह, त्यापासून या गोष्टी आहेत. क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. कारण की देह वधस्तंभाला खेळला. हे देहापासून निर्माण होणारा संताप, क्रोध, दुष्टपणा, वासना, कामवासना, अमंगळपणा, लोभ या सर्व गोष्टी ज्या आहेत, संताप आहे, निंदा करणं आहे, शिवीगाळ करणं आहे, हे आपणापासून दूर करा. एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकले आहे. ख्रिस्ताच्या खेळण्याद्वारे तो जुना मनुष्य तुमच्या आमच्या जीवनातला खिळला आहे. त्याच्या कृती, ह्या कृती आहेत: शिवीगाळ करणं, संताप करणं, क्रोध करणं, खोटं बोलणं, लोभ धरणं, अमंगळपणा, कामवासना, कृपायुक्त न बोलणं, शांतीने न बोलणं, प्रीतियुक्त न बोलणं, द्वेष करणं, नीट उत्तर, सरळ उत्तर न देणं, या सर्व गोष्टी त्या जुन्या मनुष्यापासून आहेत. त्याच्या कृती, त्या कृती आहेत: संताप येणं, कृतीमध्ये उतरणं; शिवीगाळ करणं, कृतीमध्ये उतरणं; लोभ धरणं, पैशाचा लोभ धरणं, तसं कृती करणं; अमंगळ, कामवासना, दुष्टपणा. जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकले आहे. खेळून ते रद्द झालं आणि जो नवा मनुष्य त्याच्या अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला अंगी ल्याला आहात. तुम्ही जो नवा पुरुष ज्ञानाच्या प्रतिरूप आहेत का, सुंदर बोध यात दिसतो. आणि जो नवा मनुष्य त्याला अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने पहा, जो जुना मनुष्य काढला यासाठी की नवा मनुष्य तयार व्हावा, आत्मिकता, धार्मिकताने युक्त, देवानं उत्पन्न केलेला. आणि तो कसा होता? जुना मनुष्य खेळला जाणं,
ख्रिस्तामध्ये मारलं झालं, पूर्ण झालं, उठवलं झालं, त्याच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या ठाई येण आणि जो नवा मनुष्य त्यात अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने, जो नवा मनुष्य त्याला अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने जो ज्ञानात नवा केला जात आहे त्याला अंगील्याला आहात. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला म्हणजे काय? जुना मनुष्य काढून टाकला. जुना मनुष्याच्या कृती काय? अमंगळ, वासना, दुष्टपणा, क्रोध, शिवीगाळ, अपशब्द, लबाडी करणं हे आहे. नवा मनुष्य जो धार्मिकतेने युक्त, जो देवाच्या उजव्या साईडला बसलाय, तिथल्या गोष्टी प्राप्त करणार आहे, त्याला अंगील्याला आहात. ते आत्मिक रूप, गौरवशाली शरीर, उठवलेला ख्रिस्त, त्याला तुम्ही त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे ल्याला आहात. त्याला पांघरून घेतलेला आहे तुम्ही. प्रेज द लॉर्ड. आमेन. जोपर्यंत तुम्ही देवाच्या अधीन जाणार नाही, पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या आमच्या ठाई विश्वास ठेवणार नाही, त्यानुसार कृती करणार नाही, देवाला फलदायी असं तुमचं जीवन होणार नाही. प्रेज द लॉर्ड. करिंथकराचे दुसरे पत्र, करिंथकराचे दुसरे पत्र, करिंथकराचे दुसरे पत्र याच 5वा अध्याय 16 ते 19 वचन काय म्हणतं पहा. करिंथकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय 16 ते 19 वचन. ख्रिस्ता ठाई राहिल्याने नवजीवन, ख्रिस्ता ठाई राहिल्याने नवजीवन आहे. जुन्या मनुष्यात नवजीवन नाहीये. देहाच्या वासनात, काम वासनात, लोभात, दुष्टपणा, शिवीगाळ करणं, त्याचं कृती करणं तो खिळला गेला. जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे त्याच्या ठाई राहाल तर नवजीवन आहे. सार्वकालिक जीवन उठवणं आहे, स्वर्गात जाणं आहे. आत्तापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. यस, पौल सांगतो आत्तापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही. आम्ही देहाच्या गोष्टी पाहत नाही, देहावरून आम्ही ओळखत नाही कोणाला. कोणाची पारख देहावरून ओळखू नका, पारखू नका, कारण की देह वधस्तंभाला खिळला. आत्तापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण ख्रिस्त या जगात मनुष्यरूपी आला, तो मारला गेला, ख्रिस्त खिळला गेला, वधस्तंभाला पूर्ण गेला, तो जुना मनुष्य संपला. पुनरुत्थित ख्रिस्त ओळखणं, ख्रिस्ताच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेणं आणि उठवलेले ख्रिस्त आपल्या ठाई असणं. म्हणून पौल इथे लिहितो की आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखलं आम्ही, पण तरी आता यापुढे तसे त्याला ओळखत नाही. ख्रिस्ताच्या मरणात बाप्तिस्मा घेणं, स्वीकारणं, तो तुमच्या आमच्या पापांचं प्रायश्चित्त आहे. मुखाने कबूल करणं आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं असा विश्वास धरणं, अंतःकरणाने मुखाने कबूल करणं आणि अंतःकरणाने विश्वास ठेवणं. मग तो उठवलेल्या ख्रिस्ताला ओळखणं ही नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्ताटाई राहणं. आमेन. उठवलेला ख्रिस्त आपल्या जीवनात असणं, पुनरुत्थित ख्रिस्त, नवा मनुष्य जो नवा केला जात आहे ज्ञानात, त्याच्या प्रतिरूपाने त्याला अंगी आलेले तुम्ही आम्ही असलो पाय. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जो पुनरुत्थित ख्रिस्ताच्या ठाई राहतो तो न्यू जनरेशन. पहा,
क्रिएशन म्हणजे देवाने उत्पत्ती, जनरेशन म्हणजे काय, उत्पत्ती. देवाने नवीन उत्पत्ती कशी बनवली, जो उठवलेल्या ख्रिस्ताच्या ठाई राहतो तो नवी उत्पत्ती आहे. मग आपलं जीवन पहा, आपण उठवल्यास ख्रिस्तामध्ये उठवल्यासारखे वागतो का, खोटे बोलत आहोत का, निंदा करत आहोत का, द्वेष करत आहोत का? कारण वचन सांगते की जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. तुमच्या जीवनात मागे काही घडलं त्याकडे पाहू नका, पण जेव्हा तुम्ही प्रभू येशूला स्वीकारलं त्याबरोबर ख्रिस्तामध्ये तुम्ही मारले गेलेले, पुरले गेलेले, उठवले गेलेले पुनरुत्थित ख्रिस्त तुमच्या ठाई असला पाहिजे आणि तुम्ही त्याच्या ठायाला असला पाहिजे, तर तुम्ही प्रभू येशू मध्ये नवी उत्पत्ती असे आहात. आमेन. आणि तेव्हा तुम्ही देवाला फलदायी तुमचं जीवन होईल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला म्हणणार नाही देवाला वधस्तंभाला खिळलेला आहे, माझ्या काही ते जीवित आहे, त्याचवर ठरलं विश्वासाने आहे, मी जगतो असं नाही, तो माझ्या ठाई जगतो. गलतीकरास पत्र 2:20 पौल सांगतो. आपल्या जीवनामध्ये कोणाला मोकळं सोडलं? जुन्या मनुष्याला, जो वासनाने युक्त, कपटाने युक्त, शिवीगाळ करणारा, कपट, संताप, क्रोध, त्याला मोकळं सोडलंय. त्याचा पुनरुत्थित ख्रिस्त जो उठवला गेला, धार्मिकता, सत्याने युक्त, देवानं उत्पन्न केलेला, जो नवा केला जात आहे, प्रत्युपाने ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी आलेले तुम्ही आम्ही असलो पाहिजे. हे सर्व देवापासून आहे. त्याने आपणा बरोबर तुमचं आमचं समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. पौल सांगतो हे सर्व देवापासून आहे. त्याने तुमचं आमचं समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि आम्हाला समेटाची सेवा दिली. तो समेटाचा संदेश देणं म्हणजे जुना मनुष्य ख्रिस्तामध्ये पुरला जाणं, खिळलं जाणं आणि एखाद्याच्या ठाई ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती बनणं आणि ख्रिस्ताद्वारे देवाचा, त्या व्यक्तीचा, ज्याला तुम्ही सुवार्थ सांगत आहे त्याचा समेट करणं, ही समेटाची सेवा आम्हास दिली आहे. पौल सांगतो म्हणजे जगातील लोकांची पाहत की त्याचकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये आपणाबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने त्या आम्हाकडे समेटाचे वचन सोपवून दिले. प्रेज द लॉर्ड. आमेन. जेव्हा वधस्तंभावर ख्रिस्त मरण सोसत होता तर देव जगाची पाप ख्रिस्ताकडे मोजून खेळली गेली, तेव्हा देव तुमचं आमचं समेट ख्रिस्तामध्ये आपल्या बरोबर करत होता. प्रेज द लॉर्ड. त्याने तुमचा आमचा समेट केला आहे. देवाला फलदायी होणं. यस, 2च वचन शेवटची वाचूया. योहान 15वा अध्याय, योहान याचा 15वा अध्याय, यात वचन काय सांगतं पहा. योहान 15वा अध्याय, योहान 15वा अध्याय काय सांगतं पहा. 4 ते 7. तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. जो फाटा वेलात राहिल्यापासून त्याच्याने आपण फळ देवत नाही, तसे मजमध्ये राहिल्यापासून तुम्हालाही देता येणार नाही. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्तामध्ये, पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये राहणार नाही, उठवलेल्या ख्रिस्ताला स्वीकारणार नाही, तो माझ्या पापाकरता या जगात आला, मारला गेला, पोरला गेला, उठवला गेला, हे तुम्ही विश्वास धरणार नाही आणि उठवलेल्या ख्रिस्ताच्या ठाई तुम्ही राहणार नाही, तुम्ही त्याच मध्ये राहणार आणि तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तो तुमच्या ठाई राहणार, हे जेव्हा तुमच्या ठाई होणार नाही आत्मिक परिवर्तन, तोपर्यंत तुम्ही देवाला फलदायी होणार नाही. तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. जसे फाटा वेलात राहिल्यापासून त्याच्याने आपण फळ देवत नाही, तसे मजमध्ये राहिल्यापासून तुम्हालाही देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आमेन. मजपासून वेगळे राहिल्यास तुम्हाला काही करता येणार नाही, प्रभू येशू म्हणतो. याकरता ख्रिस्ता ठाई राहा,
तुम्ही तुमच्या ठाई, तुमच्या विश्वासात तो तुमच्यामध्ये राहील, त्याचं वचन आपल्या ठाई राहा, देवाला तुम्ही फलदायी असे व्हाल. कोणी माझमध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकीतात व तो वाळून जातो. मग त्याला गोळा करून अग्नीत टाकीतात व ते जळून जातात. प्रभू येशू म्हणतो, जो माझमध्ये राहत नाही त्याला बाहेर टाकलं जातो, फाट्याप्रमाणे बाहेर टाकलं जातो, वाळून जातो. पाणी नसल्यामुळे, झाडाचं पौष्टिकता नसल्यामुळे, मुळापासून आलेले पौष्टिक तत्व नसल्यामुळे फाटा जेव्हा झाडापासून वेगळा केला जातो, फांदी वेगळी केली जाते, तेव्हा ती वाळून जाते. तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे राहिल्यास, ख्रिस्त तुमच्यामध्ये न राहिल्यास तुम्ही वाळून जाल आणि फाट्यासारखे अग्नीत टाकले जाल. जो ख्रिस्ताला स्वीकारणार नाही तो त्याच्यामध्ये राहणार नाही, नरकाच्या अग्नीत टाकले जा. फाट्याप्रमाणे जाळण्यासाठी उपयोगात याल, जाळण्यासाठी वापरले जा. तुम्ही माझमध्ये राहिला तो माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते तुम्हाला प्राप्त होईल. आमेन. तुम्ही माझमध्ये राहिला, माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते तुम्हाला प्राप्त होईल. यस, तुम्ही माझमध्ये राहिला. ख्रिस्त म्हणतो, प्रभू येशू म्हणतो, तुम्ही माझमध्ये राहिला, माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तेव्हा तुम्ही तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागा, तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होईल. तुमच्या आमच्या प्रार्थनेचे उत्तर काय येत नाही? कारण की आपण प्रभू येशू मध्ये राहत नाही, त्याची वचन आपल्या जीवनात राखत नाही, म्हणून आपलं जीवन फलदायी नाही. शेवटचं वचन वाचतो, तेही तुम्हाला ठाऊक असेल. स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय. धन्य तो पुरुष. बऱ्याच जणांचं हे वचन पाठ असतं, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. पहा, स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय 1 ते 3 वचन वाचूया आणि आजचा संदेश आपण संपूया. स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय 1 ते 3 वचन. धन्य तो पुरुष दुर्जनांच्या मस्तीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालत नाही. तो मनुष्य आशीर्वादित आहे जो दुर्जनांच्या मस्तीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. जे निंदक आहेत, धर्मनिंदक, त्यांच्या बैठकीत न बसणं, पापी जणांच्या मार्गात न चालणं आणि दुर्जनांच्या मसलतीने न चालणं, असा पुरुष धन्य आहे, आशीर्वादित आहे. तर परमेश्वराच्या शास्त्रात म्हणतो, जो दुर्जनांच्या मस्तीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर कुठं बसतो? धर्मशास्त्रामध्ये रमतो. तो नेहमी वचन वाचत असेल, नेहमी शास्त्र वचन वाचत असेल आणि त्याने आनंद करत असेल, त्याने प्रार्थना करत असेल. जो वचनामध्ये राहतो, जो प्रभू येशू मध्ये राहतो, तो फलदायी होतो. तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. जो शास्त्रामध्ये रमतो आणि त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो, तो कसा आहे? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रेज द लॉर्ड. आमेन. होय, जो अहोरात्र शास्त्रात रमतो, पण जो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, अहोरात्र त्या शास्त्राचं मनन करीतो, तो पाण्याच्या प्रवाहाच्या शेजारी लावलेल्या झाडासारखा आहे. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाही, या झाडासारखा तो आहे. जे काही हाती घेतो
ते सिद्धीस जाते. होय, तुमच्या प्रार्थनेची उत्तर काय नाही, तुमच्या जीवनातून देवाच्या राज्याला फल काय नाही, कारण तुम्ही अहोरात्र शास्त्रात रमत नाही, ख्रिस्ताच्या ठाई राहत नाही, पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या ठाई राखत नाही, त्याचं वचन तुमच्या ठाई राखत नाही, म्हणून तुमचं आमचं जीवन देवाला फलदायी होत नाही. तुम्ही जे काम हाती घेतात ते सिद्धीत जात नाही. तुम्ही घेतलेला हातात काम सिद्धीत जावं असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही परमेश्वराच्या शास्त्रात रमा, अहोरात्र त्याचं मनन करा, प्रभू येशूच्या ठाई राहा, त्याचं वचन आपल्या ठाई राखा, त्याच्या नावाने जे काही तुम्ही पित्याजवळ मागाल तो तुम्हास देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. वाचली सर्व वचन प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादाची करो, कार्यान्वित करो. एक शेवटची प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना करूया आणि आजची सभा संपूया. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिलीस, आम्हाला एकत्र आणलं त्याला धन्यवाद देतो. होय, वाचलेल्या वचनानुसार, ऐकलेल्या वचनानुसार तू आमच्या जीवनात कार्य कर. उठलेला ख्रिस्त आमच्या ठाई राहावा, आम्ही त्याच्या ठाई राहावं आणि त्याचं वचन आमच्या ठाई राहावं असं तू कर. पवित्र आत्म्याद्वारे ती मार्गदर्शन आमच्या ठाई कर. प्रत्येक बोलणाऱ्या जीवाला पवित्र आत्मा तू स्पर्श कर. होय, तुझ्या ऐकलेली प्रत्येकाला तू शुद्धी कर प्रभू येशू, आणि होऊ दे पवित्र आत्म्यामध्ये जो बाप्तिस्मा आत्म्याने जन्म जे आहे प्रत्येका ठिकाणी प्रभू येशू मध्ये कर. आज रात्री असं जागृत ठेव. प्रत्येकाच्या मुखास अन्न पाणी दे, सुंदर अन्न पाणी त्याला शक्ती सामर्थ्य देणारा ठरवू दे, आणि त्या शक्ती सामर्थ्याच्या कार्यासाठी कारण कर. जिथे कुठे प्रार्थना चालू ते प्रार्थनेमध्ये येणारे अडखण प्रभू येशूमध्ये घालत, प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात, प्रियजनाकडे चाललेत, कामावर चाललेत, अनेक वाहनातून असतील, विमानातून, रेल्वेतून, स्वतःच्या वाहनाने, गाड्यांनी, त्यांना प्रभू येशूमध्ये सुरक्षित पोहोचव. सर्व सैतानी घाल्यापासून त्यांना दूर राख. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई तू खा. देशामध्ये शांती राहील, भुकेल्यांस मुखास अन्न दे, पाणी दे, आणि जे शेतकऱ्यांनी आज विश्वासाने पेरलंय ते सर्व प्रभू येशूमध्ये आशीर्वादित कर. होय, वृद्धाश्रमात वृद्ध लोक, अनाथ लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे, प्रभू येशूमध्ये आरोग्य दे. जे आज दुःखामध्ये आहेत, क्लेशामध्ये आहेत, एकटेपणामध्ये आहेत, प्रभू येशू त्यांची आत्माद्वारे भेट घे आणि त्या सर्व अंधकारातून प्रभू येशू प्रकाशाद्वारे बाहेर काढ. ज्यांनी प्रियजन गमावले, ऊर बडून रडत आहेत, त्यांचं सांत्वन प्रभू येशू मध्ये केलं जावं. जे बिछाण्याला खेळलेले आहेत, ज्यांचे हातपाय चालत नाहीत, ऍक्सिडेंट झाले, पोटाचे विकार, डोळ्यांचे विकार, नसांचे विकार, त्वचेचे विकार आहेत, त्या सर्वांना प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळं केलं जावं. तुझ्या बसलेल्या फटक्यामध्ये जे निरोगीपण आहे त्या सर्वांस प्रभू येशूमध्ये दिलं जावं. प्रार्थना करतो, सर्व डॉक्टर नसलेला तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित उत्तम प्रभू येशूमध्ये जाऊ दे. होय, तसंच तू सर्व लहान लेकरांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या शाळा चालू झाल्या तर देवदूतांच्या द्वारे प्रभू येशूमध्ये घेऊन जा आणि सुरक्षित ठेव. सर्व सैतानी घाल्यापासून प्रभू येशूमध्ये सुरक्षित ठेव आणि सर्व जगाच्या मृगजळापासून, भूलतापांपासून त्यांना दूर ठेव. त्यांना ज्ञानामध्ये, प्रीतीमध्ये ठेव. शिक्षकांना योग्य ज्ञान पद्धती प्रभू येशू त्यांना तू दे. प्रार्थना करतो, फुलाताईंचं कुटुंब, त्यांचं भाऊ, घरातील प्रत्येक व्यक्ती प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे, सामर्थ्याद्वारे, प्रकाशाद्वारे भरला जावा. त्यांच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूमध्ये काढल्या जाव्या. ते जे काही काम करतात, पेरला असं शेतात, ते आशीर्वादित कर प्रभू येशूमध्ये. त्यांच्या तेल आणि ठाव प्रभू येशू बरकत दे. त्यांचं जीवन प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे आशीर्वादित कर, स्थिर कर. जे भावाला सर्व अंधकारांच्या गोष्टी, आवाज यापासून प्रभू येशू मोकळं कर. प्रभू आत्मा आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तर सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सॅमसन अंकल त्यांची दोन्ही लेकरं आजपर्यंत सुरक्षित ठेवलं, इथून पुढे ठेवशील आमचा विश्वास आहे. ते काही जे शिकत आहेत, काम करत आहेत, पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य दे, स्थिरता दे, ज्ञान दे, प्रीती दे, मार्ग दे. तर कुटुंबाच्या आजूबाजूला देवदूतांचा पहारा प्रभू येशूमध्ये दे. त्यांच्याबरोबर देवदूतांचा पहारा प्रभू येशूमध्ये तू राख. मुलींच्या लेकर जीवनामध्ये सामर्थ्य भर प्रभू येशूच्या नावामध्ये. मावशी, तिची सुना, नातवंड, लेकर
यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, विश्वास प्रभू येशूचा प्रकाश कार्यान्वित कर. त्यांच्या लेकर मावशी यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू येशूमध्ये तुझ्या प्रकाशाद्वारे घालवून टाक, मोकळ्या कर. तसेच तू प्रार्थना करतो ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, हिवाळी कुटुंब, आई पप्पा, त्यांची मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, त्यांची मुलगी आहे, त्यांचे जावई, त्यांचे लेकरं असतील, या सर्वांच्या जीवनात, त्यांची मंडळी असतील, या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती वचन प्रभू येशूमध्ये दृढ कर. त्याचे शारीरिक त्रास प्रभू येशूमध्ये मोकळे कर. सुरक्षित तुझ्या पारामध्ये प्रभू येशूमध्ये विश्वासात त्यांना दृढ कर. आणि होते ते जे काही काम करत आहेत त्यात प्रभू येशूमध्ये त्यांना तू बरकत अशी तू दे. सर्व अडचणी, सर्व गरजा यामध्ये तू पुरवठा प्रभू येशूमध्ये त्यांना तू कर. आजपर्यंत करत आहे त्याबद्दल प्रभू येशूला धन्यवाद देतो. त्यांच्या घरामध्ये जी प्रीतीद्वारे सर्व बंधन प्रभू येशूमध्ये दुरुस्त अशी कर. प्रार्थना करतो सदानंद अंकल आहेत, त्यांच्या जीवनात ज्या गोष्टी लागत आहेत ते प्रभू येशूमध्ये त्यांना तू पुरव, कारण की तू पुरवठा आहेस परमेश्वरा. प्रभू येशूमध्ये त्यांना ज्या आर्थिक, शारीरिक ज्या काही गरजा असतील प्रभू येशूमध्ये पुरवल्या जाव्यात. आई, शेजारची ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरं, या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती वचन प्रभू येशूमध्ये राहत आहे. सर्व आजूबाजूला घरातील सर्व आजूबाजूच्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे मोकळ्या कर. प्रभू आत्म्याद्वारे मोकळ्या कर, कारण ख्रिस्त प्रभू येशू तू प्रकाश आहेस. त्या प्रकाशामध्ये सर्व अंधकाराच्या गोष्टी मोकळ्या कर. आरोग्य दे, शांती दे, प्रीती दे. देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये प्रभू येशूमध्ये दृढ राख. त्या लेकरांना देवाच्या पहाऱ्यामध्ये ने आण. हे सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ऐकल्यास ते पूर्ण झाल्या, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रचना कर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्याकडून सोडून सुटलेलं आहे तसेच आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रभू येशूमध्ये आनंदित राहा, प्रार्थनेत राहा. पुढच्या संदेशापर्यंत प्रभू येशूमध्ये सलाम.